यानंतर आताची सगळ्यात मोठी बातमी नाशिकहून येते। नाशिकच्या बँकेच्या सेफ्टी लॉकर मधील 5 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारलेला आहे। आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेमध्ये ही चोरी झालेली आहे। लॉकर मधील 222 ग्राहकांचे सुमारे 5 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने हे लंपास झाले। सरकारवाडा पोलिसांमध्ये घरफोडीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या शाखेतील लॉकर मधील सुमारे 222 ग्राहकांचे सुमारे 5 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरून नेलेले आहेत। सदर घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांमध्ये घरफोडीचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नाशिकहून येतेय। साम टीव्हीवर सर्वात आधी आपण ही बातमी पाहतोय आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय नाशिकमध्ये धक्कादायक अशी ही घटना घडली आहे। काय नेमका हा प्रकार घडलेला आणि पोलीस कशा पद्धतीने हा संपूर्ण तपास करतायत? नाशिकच्या गंगापूर रोडवर आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेचं ही शाखा आहे आणि या शाखेमध्ये दोघा चोरट्यांनी ग्राहकांनी जे सोनं तारण ठेवलेलं होतं त्या सोन्यावर डल्ला मारलेला आहे। तब्बल 222 ग्राहकांचं 5 कोटींचं सोनं या दोघा चोरट्यांनी चोरून नेलेलं आहे। जुना गंगापूर नाक्यावर आयसीआयसीआय होम फायनान्सची ही ब्रांच आहे। याच ब्रांचमध्ये ग्राहकांनी खरं तर आपलं सोनं जे आहे ते तारण ठेवलेलं होतं आणि याच तारण ठेवलेल्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। लॉकरमध्ये जवळपास 222 ग्राहकांच्या सोन्याचे दागिने या ठिकाणी तारण ठेवण्यात आलेले होते। मात्र दोघा चोरट्यांनी मास्क लावून या ठिकाणी बँकेच्या शाखेमध्ये प्रवेश केला आणि चावीच्या सहाय्याने लॉकर उघडून या लॉकरमधले दागिने जे आहेत ते चोरून नेलेले आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी कोरोना काळात वापरल्या जाणाऱ्या सेफ्टी सूटचा देखील वापर या चोरट्यांनी केल्याचं आता समोर आलेलं आहे। आपली ओळख लपवण्यासाठी एकाने पांढऱ्या रंगाचा कोविड सेफ्टी सूट अंगात घातलेला होता तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर सूटची टोपी होती। बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण चोरीची घटना जी आहे ती कैद झालेली आहे आणि माहितगार व्यक्तींनीच बँकेमध्ये ही चोरी केल्याचा पोलिसांना आता संशय आहे आणि त्यामुळे सरकारवाडा पोलीस आता या दोघा चोरट्यांचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आता या सगळ्या चोरी संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आणि सध्या पोलीस आता या दोघा चोरट्यांचा शोध घेतात। मात्र बँकेच्या शाखेतून कोट्यावधी रुपयांच्या सोन्याची चोरी झाल्यामुळे नाशिकमध्ये मात्र सध्या खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। नक्कीच धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर नाशिकमध्ये ही धक्कादायक बातमी आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। नाशिक बँकेच्या सेफ्टी लॉकर मधील आता 5 कोटींच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेत ही चोरी झाली आहे। लॉकर मधील 222 ग्राहकांचा सुमारे 5 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झालेत आणि सरकारवाडा पोलीस सध्या या घरफोडीच्या गुन्ह्यासंदर्भात अधिकची तपासणी करतायत।